महत्त्वाची घडामोड। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्तानं राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जात त्यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी दोघांमध्ये 20 मिनिटं चर्चा झाली। दरम्यान राज ठाकरे यांनी वाढदिवसानिमित्तानं केलेल्या पोस्टमध्ये उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख केलाय। तर मला खूप आनंद झाला, राज ठाकरे शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख असा केलाय। मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर राज ठाकरेंनी फेसबुक पोस्ट केली। माझे मोठे बंधू शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या, अशी पोस्ट राज ठाकरेंनी केली। कोणाला काही तो सूचक संदेश द्यायचा होता? आपण म्हणजे त्याच्यात चुकीचं काय? नाही, चुकीचं नाही, पण ज्या काही वेगवेगळ्या चर्चा करतात त्या सुरू असताना शिवसेना पक्षप्रमुख दोन शिवसेना नाहीच चुकीचं काय त्याच्यात? दुपारी 12:10 राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले। यावेळी राज ठाकरेंसोबत बाळा नंदगावकर, अविनाश अभ्यंकर आणि नितीन सरदेसाई होते। तर उद्धव ठाकरेंसोबत संजय राऊत, अंबादास दानवे, भास्कर जाधव आणि अरविंद सावंत सुद्धा उपस्थित होते। दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 20 मिनिटं चर्चा झाली। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त दोन्ही बंधूंमध्ये झालेली ही भेट अचानक ठरली। दोन भाऊ भेटले, एकमेकांना प्रेमाचं आलिंगन दिलं, गप्पा झाल्या। शिवसेना प्रमुखांच्या खोलीमध्ये व्यंगचित्रांवर चर्चा झाली। जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, बऱ्याच गोष्टी झाल्या। दोन भाऊ भेटले, दोन नेते भेटले नाही। बाळा नंदगावकरांच्या फोनवरून राज ठाकरेंनी संजय राऊतांशी संपर्क साधला। मी मातोश्रीवर शुभेच्छा द्यायला येतोय असं राज ठाकरेंनी संजय राऊतांना सांगितलं। त्यानंतर संजय राऊतांनी याची माहिती उद्धव ठाकरेंना दिली आणि त्यानंतर राज ठाकरे थेट मातोश्रीवर पोहोचले। दोघांनी गप्पा मारल्या। सन्मान्य राजसाहेबांनी सन्मान्य हिंदू सम्राट बाळासाहेबांचा आशीर्वाद घेतला आणि ह्यालाच म्हणतात महाराष्ट्राची संस्कृती आणि संस्कार। आणि हाच आम्हा सगळ्यांना, मी महाराष्ट्र सैनिक म्हणणार नाही, आम्हा सगळ्यांना, संपूर्ण महाराष्ट्र जनतेला हा आनंद झाला असेल, कारण हे जे नातं थोडं लांब गेलं होतं ते नक्कीच या निमित्ताने जवळ आलं। राज ठाकरेंनी मातोश्रीवर जात शुभेच्छा दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मला खूप आनंद वाटला अशी प्रतिक्रियाही दिली आहे। त्याच्यामुळे साहजिकच आहे, परत सांगतो की आपल्या भाषेमध्ये शब्दप्रयोग आहे द्विगुणी, त्याच्यापेक्षा कित्येक पटीने आजचा आनंद हा माझा तर मातोश्रीवर झालेली ही भेट दोन भावाभावांची भेट झाली अशी प्रतिक्रिया भाजप नेते गिरीश महाजनांनी दिली आहे। तर रेव पार्टीत खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर सहभागी होते। खराडी भागात रेव पार्टीवर छापेमारी झाली। दारू, ड्रग्ज आणि हुक्का या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे। त्या संदर्भात पूर्ण ब्रीफिंग घेतल्यानंतरच याबाबत बोलणार असं मुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। तर या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप होत आहेत। पुण्यात ही रेव पार्टी सुरू होते, एका हॉटेलमध्ये हा सगळा प्रकार सुरू होता। त्या ठिकाणचं बुकिंग हे प्रांजल खेवलकर यांच्या नावावर होतं। ते खडसेंचे जावई आहेत। तर खेवलकरनं अंमली पदार्थांचं सेवन केलं नाही असं खेवलकर यांचे वकील म्हणतात। तर त्या रेव पार्टीत प्रांजल खेवलकर होते आणि आता त्यांनी अंमली पदार्थाचं सेवन केलेलं नाही असं खेवलकर यांचे वकिलांचं म्हणणं आहे। खराडीतल्या रेव पार्टीत छापेमारी करण्यात आली, त्या ठिकाणीच प्रांजल खेवलकर होते, त्या पार्टीत ते सहभागी होते। खेवलकर यांनी अंमली पदार्थांचं सेवन केलं नाही असं खेवलकर यांचे वकील म्हणतात। या संपूर्ण प्रकरणी प्री मेडिकल झालेला आहे, त्याचा अहवाल आल्यानंतरच या प्रकरणी अधिक माहिती दिली जाईल असं पोलिसांनी सुद्धा सांगितलंय। तर भाजपच्या लोकांना धमक्या देऊन पक्षात घेण्याचे प्रकार वाढलेत असा नितेश राणे यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर आरोप केलाय। असे प्रकार होत असल्यानं कोकणात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी युती करायची नाही असं वक्तव्यच नितेश राणेंनी केलंय। दरम्यान त्यांचे कार्यकर्ते आमच्या संपर्कात येत नाहीत का असं म्हणत त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेला इशाराही दिलाय।
की महायुती किंवा मित्र पक्षांनी एक दुसऱ्याचा मान सन्मान ठेवलंच पाहिजे. आम्ही महायुतीमध्ये आहोत. महायुतीमध्ये काम करत असताना अगर आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना अगर धमकवलं जात असेल, धमकून पक्षामध्ये घेण्याचे प्रकार होत असेल, तर मग महायुती टिकेल का? टिकवण्याची काय गरज आहे का? आपल्याला उभाटा पक्ष अगर आपला कॉमन शत्रू असेल तर आपण त्यांच्यावर टार्गेट करायला पाहिजे. आमच्याकडे त्यांचे कार्यकर्ते संपर्कात येत नाहीत का? की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ह्याच कारणामुळे आमच्या कार्यकर्त्यांना, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना महायुती करायची नाहीये. आणि पक्ष वाढवायचा असेल तर उभाटा फोडा ना, काय प्रॉब्लेम नाहीये. पुणे पुढच्या घडामोडीकडे. मंत्रिपदावरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके नाराज आहेत. 45 वर्षात मराठा समाजाला मंत्री पालकमंत्री पद नाही असं प्रकाश सोळंके यांनी म्हटलंय. बीड जिल्हा ओबीसींसाठी राखीव आहे का असा सवाल सुद्धा त्यांनी केलाय. मी मराठा असल्यानं मला मंत्रीपद मिळालं नाही असं म्हणत प्रकाश सोळंके यांनी खदखद व्यक्त केली आहे. गेल्या 45 वर्षामध्येचा इतिहास जर पाहिला तर स्वर्गीय सुंदरराव सोळंके साहेबांनंतर या बीड जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या कोणालाही कॅबिनेट मंत्री किंवा बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे दिलं गेलेलं नाही. ही वस्तुस्थिती आहे. बीड जिल्ह्यामध्ये नेहमीच ओबीसीना आणि मागासवर्गीयांना प्राधान्य देण्याचं काम मागच्या अनेक वर्षामध्ये या ठिकाणी झालेलं आहे. आता नावाची चर्चा ही होत राहते. जेव्हा जेव्हा मंत्रिमंडळ बनतं तेव्हा चर्चा होत असते. परंतु शेवटी पक्षश्रेष्ठी काय विचार करतात यालाच महत्व आहे. आडवं काय? माझी जात आडवी येते असं मला वाटतं. तर कृषी मंत्री असतानाच माझ्यावर आरोप झाले पण मी गप्प होतो असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय. न्याय व्यवस्थेनं मला न्याय दिल्याचं वक्तव्य सुद्धा धनंजय मुंडे यांनी केलंय. माझ्यावर कृषी विभागाचा मंत्री असताना आरोप केले ना, जाऊन केलं मी जाऊन केलं. अरे मी नाही, नियतीनं न्याय व्यवस्थेनं न्याय दिला. आणि ज्यांनी कटकारस्थान माझ्या विरोधात केलं त्याच्या विरोधातच लाख रुपये दंड. सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं. आपल्या आपल्या आयुष्यामध्ये जे गुणवंत आहेत त्यांनी ऐकावं. अपने ही हाथों से स्वयं बना. अब तुमसे मिटने का खौफ नहीं. अब तुमसे मिटने का खौफ नहीं. तुम हालातों की भट्टी में जब जब मुझे डालोगे, तुम हालातों की भट्टी में तुम जब जब मुझे झोंकोगे, तब तब कर कर सोना ही निखरूंगा मैं. तापून तापून आपण सोनच होणार आहे. त्याच्यामुळे काळजी